खूप कमी तब्येत आहे किरकोळ या ताईंची, तरीसुद्धा ब्लाऊज बघा किती परफेक्ट आणि छान बसलेला आहे। तर नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं। तर आता आज मला हे एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज शिवायचे। मी अस्तर काढून घेतले। तर हे 2 ब्लाऊज एकसारखे आहेत डीप नेकचे आणि हा बोट नेकचा ब्लाऊज आहे। तर मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे पहिली डीप नेकची। हे कटिंग आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया। डीप नेक साठी कटिंग वेगळी असते आणि बोट नेक साठी कटिंग वेगळी असते। कटिंग मध्ये बदल करावे लागतात, त्यामुळे एकत्र मला हे तिन्ही अस्तर घेता येत नाही। तर हे 2 एकसारखे आहेत, तर आपण हे कटिंग एकावर एक ठेवून एका वेळी दोन्ही कटिंग करून घ्यायचे। तर हे मी त्या ताईंचं अंगावर माप घेतलेला आहे। बाहीची कटिंग करून घेणार आहोत अगोदर। 4 पदर करून घेणार आहे मी बाहीसाठी आणि अखंड फोल्ड माझ्या बाजूला ठेवणार आहे। तर सुरुवातीला आपण घ्यायचे सरळ एक रेघ ओढून। तर इथून आपल्याला आता वरती बाहीची उंची टाकायची। तर बाहीची उंची असणार आहे 11 इंच उंची आहे आणि 9.5 इंच त्यांचा दंडघेरा आहे आणि उंची 11 इंच आहे, तर आपल्याला 12 इंचावर घ्यायचे। अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे 12 घेणार आहे मी। इकडे पण 12 वर एक खूण करून घ्यायचे आणि इथून आपण 3.5 वर। तर आता आपली बाही रुंदी आहे 9.5, तर 9.5 चे निम्मे येतात 4.25। 4.25 वर एक खूण करून घ्यायचे आणि तिथून पुढे द्यायचं 1.5 इंचाचं मार्जिन आणि इथे आपण द्यायचंय 5.5 वर देऊयात बायसेपची खूण लूज थोडा अर्धा इंच आणि तिथून पुढे मार्जिन देऊया। हे जे माप आहे ते खूप छोटं माप आहे। छोटं म्हणजे एकदम बारीक तब्येत आहे कस्टमरची या। तर त्यामुळे बघा इथे बायसेप वर आपल्याला 2 इंच लूज ठेवली बाहीमध्ये। बायसेप म्हणजे बघा 5 वर बायसेप आलाय यांचा असा, तर मी 5.5 वर टाकलेला आहे। तर आता इथून बघूया 7 इंच बसते का, तर 6.25 बसते। तर 1/2 इंच आपण कमीच घेत असतो ब्लाऊजच्या कटिंग पेक्षा। ब्लाऊजचा कटिंग करताना मुंडा जो घेतो आपण त्यापेक्षा 1/2 इंच बाहीचा मुंडा कटिंग करताना आपल्याला 1/2 इंच कमी घ्यायचा असतो। तर बघा 6.25 वर बरोबर इथं बसलेला आहे माझा हा। 3.5 वर घेतलाय तो आणि 7 वर जर बसवायचा असेल तर आपल्याला थोडं खाली उतरावं लागेल। असं अर्धा इंच खाली उतरते म्हणजे 4 वर होईल। त्याचा कॅप हाईट ही 4 वर येईल अशी। तर एवढी उंच कॅप हाईट मला पण जरा शंका येते, म्हणून मी 3.5 वरच कॅप हाईट घेतलेली। आता इथे टाकायचं आहे 1.5 इंच आपल्याला सरळ खूण आणि ही 1.5 इंचाची आणि ही कॅप हाईटची जी खूण आलेली आहे ती एकत्र करायची। आता तुम्ही म्हणाल की एका व्हिडिओ मध्ये तुम्ही अशी बाही कटिंग करता बायसेप घेऊन हे करून, तर इथे आता आपल्याला अनुभवाचा पण खूप मोठा फायदा होणार आहे। जेवढा तुम्हाला अनुभव असेल तेवढा इथे आपल्याला यूज करावा लागणार आहे। आपलं एक डोकं सुद्धा यूज करावं लागणार आहे। तर ते तसं मी केलंय, बायसेप टाकून कॅप हाईट उंची खाली येत होती, त्यामुळे मी काय केलंय बायसेपला अर्धा इंच लुजिंग दिले आणि मी 3.5 इंचाची कॅप हाईट अंदाजे टाकली। तर कारण 4 इंचावर येते, तर नंतर ब्लाऊज शिवल्यानंतर प्रॉब्लेम यायला नको बाहीच्या मुंड्यामध्ये, म्हणून मग मी 3.5 वरच टाकून घेतलेलं आहे। आता कित्येक जण म्हणतात की मॅडम 2 इंचावर बायसेप टाकला तरी चालतो का? आता 2 इंचाचा बायसेप केवढासा येणार आहे? एवढा बायसेप कुणाचाच नसतो, लहान मुलीचा पण नसतो। तर मला असं वाटतं की त्या ताईंना कॅप हाईट विचारायची असेल 2 इंचावर कॅप हाईट येते का? तर 2 इंचावर कॅप हाईट कधी येईल? तुमची जर 3 इंचाची बाही असेल, इथून 3 इंचाची बाही असेल इथून वर, तर मग तुमची कॅप हाईट 2 इंचावर तुम्ही टाकू शकता आणि 1 इंच आपल्याला खाली बाहीसाठी उरेल। तर ही जी इथून जी उंची आलेली आहे त्याला कॅप हाईट म्हणतात, हे लक्षात घ्या। म्हणजे मुंड्याची उंची त्याला कॅप हाईट म्हणतात आणि ही जी आपली इथून सरळ जी घेतलं त्याला बायसेप म्हणतात। या बायसेप कॅप हाईटला बायसेप म्हणू नका, त्यामुळे मला पण मग कमेंट तुमची समजत नाही। तर आता इथपर्यंत झालं। 1.5 इंचाचं जे आपण खूण घेतली आणि इथं आपला आहे मुंडा, तर ही जी तिरकी लाईन आहे त्याचा अर्धा करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथून मग आपल्याला अर्धा इंच वर
आणि अर्धा इंच खाली, रेघेच्या वर अर्धा इंच आणि रेघेच्या खाली अर्धा इंच अशा खुणा करून घ्यायचे. आणि मग आपल्याला हा 1.5 इंचाचा जो खूण आहे तिथून आपल्याला इथं वरच्या खुणेवर जाऊन असा राऊंड द्यायचा आहे, असा शेप द्यायचा आहे बाहीचा, मुंड्याचा. हा जो मधला अंतर आहे ते पूर्ण 1 इंचाचं असलं पाहिजे, म्हणजे तुमच्या बाहीला अजिबात चुनी येणार नाही. या पद्धतीने बाही कटिंग करायचे. तर चला आपण कटिंग करून घेऊया. अगोदर बाहेरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करायचा आहे. आता अखंड पदर माझ्याकडे घेतलेला आहे. हे असे डबल कापड मी टाकून घेणार आहे, कारण एका वेळी 2 ब्लाउजची कटिंग होईल. सुरुवातीला सरळ रेषेत मारून घेते. इथे टाकायचे कंबर. आपल्याला कंबर आहे 25 इंच, तर 25चा चौथा भाग येतो 6.25. 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन. जेवढा आपण तुम्ही घेता इथे मार्जिन तेवढं घ्यायचंय. कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्स आणि जी मार्जिन तुम्ही 1 इंच घ्या, 1.5 घ्या किंवा 2 घ्या, पण मी 1.5 घेत असते. आता उंची टाकायची. उंची आपल्याला ठेवायची 14 इंच, तर आपण 15 इंचावर खूण करून घ्यायचे. तिथून खाली 5.5 इंचावर एक खूण करायचे. इथे पण 15 इंचावर एक खूण करून घ्यायचे आणि खाली 5.5 वर. तर 5.5 वर का खूण केली, तर आपला हा ब्लाउज आहे तो डीप नेक आहे, खोल गळ्याचा आहे. इथे सरळ रेघ ओढून घेऊयात आपण एक, आणि इथे शोल्डर साठी. तर इथे शोल्डर त्यांचे आहे 14 इंच आणि अपर चेस्ट आहे 29. तर 29चा चौथा भाग येणार आहे 7 चौक 28, 7.25 इथं आलं. आता गळा त्यांचा असणार आहे 8 इंचाचा, तर 8.5 वर खूण करून घ्यायचे, अर्धा इंच मार्जिन. आता गळा 8 इंचाचा असेल तेव्हा आपण इथे काय करत असतो, लुजिंग देत असतो छातीच्या चौथ्या भागामध्ये. तर अर्धा इंचाचं लुजिंग द्यायचंय आणि त्याच्या पुढे मग 1.5 इंच मार्जिन ठेवायचंय. तर आपली ही खूण इथून इथं मिळणार आहे. आणि आता शोल्डर 14 आहे, तर त्याच्याने मिळतात 7. तर 7 मधून 8 इंचासाठी 1.5 इंच आपण कमी करत असतो. तर इथं शोल्डर आलेले आहे 5.5. तर इथे पण 5.5 वर खूण करून घ्यायचे. आता ही खूण मी सरळच रेघ देणार आहे, कारण छातीचं माप खूप छोटं आहे. आणि इथून आपल्याला द्यायचं आहे 1 इंचावर मुंड्याचा आकार. याचा अर्धा करून घ्यायचा आहे सेंटर काढून. आता तुम्हाला जर मुंड्यामध्ये किंवा झोळ येत असेल तर परफेक्ट अशी कटिंग करायची तुम्ही, आणि बघायचं आहे एकदम छान तुमचा ब्लाऊज होणार आहे, अजिबात मुंड्याजवळ झोळ येणार नाही. तर या पद्धतीने ह्या पट्टी ठेवून मोजून बघायचं आहे. तर मोजून किती पाहिजे आपल्याला, 14 हवाय राऊंड मुंड्याचा. तर बघायचा 7 भरतोय का निम्मा, 7.25 ठेवायचा आहे आपल्याला, 5 इंच लूज. तर 7.25 नाही आला, पण 1 रेघ कमी आले. 7 आणि 1 रेघेवर मुंडा आलाय, तर हा मुंडा आपला परफेक्ट बसणार आहे त्या कस्टमरला. तर असा आकार मी देऊन घेतला. इथून थोडा खाली उतरवायचा असा. आता याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर पट्टी. तर शोल्डर पट्टी बघायची 2.5 इंच तयार पाहिजे की 3 इंच. 2.5 इंच तयार आहे, तर आपल्याला 3 इंचावर खूण करून घ्यायचे. आणि जी उरली ती आपली गळारुंदी असणार आहे. तर इथे गळारुंदी द्यायची 3 इंचावर. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, आणि मग या बॉक्स मध्ये तुम्हाला हवा तो गळा तुम्ही टाकू शकता. मी राऊंडच ठेवणार आहे, कस्टमरला राऊंड हवाय, गोल गळा. या पद्धतीने ही कटिंग होणार आहे. आता इथं बघा शोल्डर स्लोप कसा द्यायचा. तर ही जी रेघ आपली गेली बॉक्स दिलेला, त्याच्यावर एक बाजू ठेवणार आहे मी या काटकोनची, आणि दुसरी बाजू इथे टेकवणार आहे मुंड्याच्या कोपऱ्यामध्ये. म्हणजे शोल्डरच्या आतमध्येच ठेवायची दुसरी बाजू, आणि ही बाजू या रेघेला सरळ लावून घ्यायची अगोदर. म्हणजे बघा परत एकदा दाखवते. हा काटकोन आहे, हा काटकोन मी एका बाजूने पट्टी ही अशी ठेवून घेतली रेघेवर बरोबर, आणि शोल्डर पर्यंत आपल्याला सरकवत जायचंय वर. तर बघा इथे टेकली शोल्डरला, त्यामुळे इकडे सरकवली नाही.
मग आता जेवढा गॅप पडलाय तिथे रेघ ओढून घ्यायची अशी. तर हा असणार आहे आपला शोल्डर स्लोप. तर इथून आपला गळ्याचा शोल्डरची कटिंग होणार आहे. आता याच्यानंतर आपल्याला दुसरा एक बदल करायचा आहे. काखेच्या खाली म्हणजे काखेच्या खाली इथे या भागामध्ये चुन्या येतात बघा जास्त, त्या चुन्या येऊ नये म्हणून काय करायचंय, इकडून 1.5 इंच आणि इथे आपल्याला टक्सचा अगोदर मार्क करून घेऊयात. पाठीमागच्या भागाचा टक्स करून घ्यायचा आहे. उंची ठेवायची 4-4.5 इंच. गळा मोठा आहे तर 4.5 सुद्धा चालेल. आपण टक्स साठी कापड ठेवले 1 इंचाचं. तर ही टक्स आपली अशी येणार आहे. हा ब्लाउज मी तुम्हाला स्टिचिंग पण दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. आणि मग या टक्सची ही जी रेघ आली आहे तिथे हा 1.5 इंचाची खूण मिळवायची, म्हणजे रेघ ओढून घ्यायची तिथे अशी. तर या पद्धतीने आपलं क्रॉस कट होणार आहे इथून. आता बघा इथे मी पट्टीने सरळ रेघ ओढली, पण कापताना पण इथून कापणार आहोत. कारण ही जेव्हा तुमची टक्स अशी मिटवणार आहात तुम्ही, तेव्हा बघा ही पट्टीची रेघ कुठे जाते, इथे बघा पट्टीची रेघ आहे ती बघा बरोबर इकडे गेली. एवढा ब्लाउज एक्स्ट्रा झाला, कापड खाली एक्स्ट्रा झालं, मग ते काय करणार, इथं गोळा करणार शरीर आपलं, मग इथे या चुन्या येतात ब्लाउजला. म्हणून हे अत्यंत गरजेचं आहे 1.5 इंच कट करणं. तर हे आता कापणार नाही आपण, कारण याच भागावर आपण पुढच्या भागाची कटिंग करणार आहे. मग ती कटिंगचं माप छापून घेतल्यानंतर मग हे कट करूया आपण. तर पाठीमागची कटिंग झालेली आहे. सध्या मी हे सरळच कट करणार आहे. इथे ही रेघ अशी सरळ आल्याची. काही व्हिडिओ मध्ये मी गळ्याच्या साईडने 1/2 इंच स्लोप सांगते, तर बघा इथं बरोबर 1/2 इंचावरच ही रेघ येऊन मिळते. त्यामुळे ती सुद्धा बरोबर योग्यच मी सांगितलेलं आहे. आणि जर ते लक्षात राहत नसेल तर या काटकोनाने सरळ गळ्याच्या रेघेवर सरळ ठेवायचंय आणि इथे टोकाला टोक मिळवायचंय. जो तुमचा गॅप पडेल तिथे रेघ ओढून घ्यायचे आणि तीच रेघ पुढे आणायची, मग बरोबर 1/2 इंचावर येते. तर आपण शोल्डर इथून कट करणार आहोत, जो स्लोप दिलाय तिथून. आणि आता हा इथे एक सांगते, पुढच्या भागाला सांगताना लक्षात येत नाही. आपण पुढच्या भागाचं हे इथं छापून घेत असतो, तर पुढच्या भागासाठी आपल्याला इथूनच आतमध्ये एक रेघ ओढून घ्यायचे 1/2 इंचावर आणि तिथे आपल्याला मुंड्याची लाईन ओढून घ्यायची अशी. आणि मग हा जो कोपरा मिळाला इथला, तिथून 1 इंच तिरकस जाऊन हा अर्धा आपला आलेला आहे. तिथून हा मुंडा पुढच्या भागाचा द्यायचा आहे. पुढच्या भागाचा मुंडा सरळच कापायचा इथून, किंवा थोडासा वरून कापला तरी चालतो, पण तो नंतर कट करावा लागतो स्टिचिंगच्या वेळी. त्यापेक्षा ही जी सरळ लाईन गेली त्याच्यावर हा मुंडा न्यायचा. तर बघा पुढच्या भागाचा मुंडा मी इथंच काढून दाखवला. तर आपण जेव्हा छापणार आहोत इकडे दुसरीकडे, तेव्हा हे आतलं उमटेल ते घ्यायचंय आपण कटिंगला. तर आता हे कटिंग करून घेऊयात. अगोदर बाहेरचा मुंडा कट करायचा आहे. आपला हा पाठीमागचा पार्ट आहे. कटिंग झाली, गळ्याला कट करून घ्यायचंय इथं आणि फिटिंगला पण घ्यायचंय. आता हेच कटिंग आपण इथे उमटवून घ्यायचंय. तर थोडस मी इकडे एक्स्ट्रा ठेवते, कारण आपला भाग पुढचा भाग वाढणार आहे. फुल बसच्या मापाने कट करायचंय. तर मी हे छापून घेते इथं मुंडा, आणि ही मुंड्याची लाईन दिसते वरती, सरळ करून घेऊया अशी. इथून खाली हे इकडे जास्त नाही छापायचं, एवढंच फुल करून घ्यायचे. ही इथून येणार आहे अशी. तर हा मुंडा मिळालेला आहे बघा, छापून आतमध्ये आलाय असा. हा कट करायचा आहे आपण. आता या भागाचं बघा कटिंग कसं करायचं. गळा टाकूया. गळा आहे पुढचा 6 गळा आहे, तर 6.5 वर खून करायचे. इथे ही खून करून घेतली आपली. इथं ठेवायचा 2.5 इंचाचा रुंदी गळ्याला. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याचा आकार द्यायचा. याच्यानंतर आपल्याला उंची आपली 15 होती, हे बघा इथं 15 घेतली होती, तर 1 इंच खाली कमी पडलाय. तर आपल्याला 2.5 इंचावर जी टक्स
सॉरी क्रॉसपट्टीची खून करायची होती ती करून घेते मी. इथं आली आणि इकडून सुद्धा 2.5 इंचावर एक खून करून घ्यायचे. आता इथं पण हा प्रॉब्लेम आहे. आजच सकाळी मी अपलोड केला व्हिडिओ. कमी साईज आहे आणि ब्लाऊजला उंची खूप आहे. तर अशा वेळी काय करायचं? कटोरी लांबट होणार आहे. या पद्धतीने आपण क्रॉसपट्टी 2.5 इंचावर काढली तर आपण आता असं डोकं चालवायचंय. जो तुम्हाला व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा व्हिडिओ, तो मी टाकलेला आहे. लांबट कटोरी होत असेल तर काय करायचं ते सकाळीच अपलोड केलाय, तर त्याच्यात तुम्हाला मिळेल. आता हे पण कटिंग सेम तसंच आहे. मला ब्लाऊज आलेला आहे शिवायला. शक्य झालं तर कस्टमरचा अंगातला पण मी व्हिडिओ टाकेन. इथं आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि इथे एक गोल जिथं टेकलाय आपला आकाराचा गळ्याचा, तिथे आपल्याला एक खून करून घ्यायचे. आता इथून आपल्याला हे आहे मुंड्याचा उंची. तर इथून आपण 1 इंचावर टाकलेली आहे पुढे मुंड्याचा आकार. तर पाठीमागे यायचंय 2 इंच किंवा 2.25 घेतलं तरी चालू शकतंय, पण 2 इंच तरी घ्यायचंच, 2 पेक्षा कमी नाही. आणि आता दुसरं उंची कशी काढायची बघा. या ब्लाऊजवर बघूयात आपण. आता मापाचा ब्लाऊज दिलाय त्या या ब्लाऊजची उंची त्यांना कमी होत होती, 13.5 आहे, तर 14 ठेवायला सांगितले त्यांनी. तर राऊंड बघायचा इथपर्यंत किती आहे. हा परफेक्ट बसतोय ब्लाऊज, मीच शिवलाय त्यांना. 11.5 वर राऊंड आलेला आहे. तर आपला हा कितीवर बसतोय बघूया. 12 वर ठेवायचे, कारण 1/2 इंच वरती शोल्डरला जाणार आहे. तर इथं येणार आहे. तर मग आपली रेख कुठं येणार आहे? इथं येणार आहे राऊंडची, या पद्धतीने. म्हणजे क्रॉस पट्टी आपली इथं येणार आहे, इथं 2.5 इंचावर नाही, लक्षात घ्या. आता आपल्याला कटोरीच्या साईडनी 1 इंच वर यायचं आहे आणि या रेगेवर 2.5 इंच, आणि मग हा राऊंड असा क्रॉस पट्टीचा इथं द्यायचा आहे. आता याच्यानंतर आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. पॉइंट कितीवर आलेला आहे? पॉइंट दिलाय का? नाही. ब्लाऊज वर घेऊयात पॉइंट आपण. ही आहे शोल्डर. शोल्डर पासून टेप असा खाली हे जे टोक आहे कटोरीचं, ते टोक हातात पकडून ही उंची मोजायची किती आहे. तर उंची आलेली आहे यांची 9 वर. हे बघा 9 इंचावर टोक आलेला आहे. तर आपण 9.5 वर खून करून घ्यायचे, कारण वरती 1/2 इंच मार्जिंगला जाणार. आणि मग इथे आपल्याला टाकायचं आहे फुल बस्ट. फुल बस्ट आहे 31, तर आपण 32चं माप घेऊयात. तर 8 इंच म्हणजे 31चा किती येणार आहे? 7.25, बरोबर. चौथा भाग, त्यामध्ये 1/2 इंच आपल्याला द्यायचंय लुजिंग, 1/2 इंच लुजिंग, आणि त्याच्या पुढे द्यायचंय 1.5 इंच मार्जिन. तर इथं जाणार आहे. मग या रेगा आपण जोडून घ्यायच्या आहेत अशा, या पद्धतीने. आता इथून इकडे द्यायचं आहे आपल्याला 3.5 वर एक खून, म्हणजे उरले ती कटोरी असणार आहे आपली 5.25 इंचाची कटोरी उरणार आहे. तर या 3.5च्या खुण्यावर आपल्याला असा सरळ एक रेघ ओढून घ्यायची अशी, आणि याने आकार द्यायचा आहे कटोरीला आपल्या असा. या 2 जे खुणा आल्यात, आपल्या गळ्याच्या आकारावर एक खून केली, मुंड्यातून 2 इंचावर एक खून केलेली आहे, आणि या पद्धतीने कटोरीचा आकार द्यायचा. तर ही झाली कटोरी आपली मूळ. आणि हा आपण पार्ट कट करून घ्यायचा आहे अगोदर. ही मूळ कटोरी आपण इकडे छापणार आहोत. तर ते पण कसं छापायचं ते दाखवते नंतर. कोणताही कागद असा घ्यायचा एक, आणि बरोबर याच्या खाली ठेवायचा असा. आणि दुसरा एक कागद असतो बघा, असा कार्बन पेपर असतो बघा, तो एक घ्यायचा आणि तो ठेवायचा आपल्याला. ही निळी बाजू कागदाकडे टाकायची आहे अशी, अशी पालथी, आणि त्याच्यावर हा ब्लाऊज ठेवायचा आहे. हे ड्रॉ करून घ्यायचंय कागदावर कटोरीचं असं. हे बघा कटोरी याच्यावर उमटलेली. हे बघा. तर हे नंतर कट करूया आपण. अगोदर हा पार्ट कट करून काढूया. थोडा आपण इथं 1/2 इंच स्लोप देऊया असा.
इथे पण ते त्रिकोण फुगे ठेवून सरळ कुठे गेली पटकी काटकून. एवढा स्लोप द्यायचा आहे हा मधला. आणि त्यानंतर कट करायचंय. हे आपल्याला थोडासा लूज राहणार आहे कारण पुढे 7 आणि एकच रेघ भरलेली. हे इथून मधून कट करणार आहे मी. हा जास्त होतोय स्लोप, मुंडा वाढणार नाही अजिबात. हा आता दुसरं जे आपण इथे पाठीमागं कट करणार आहोत, मी इथं कट करून दाखवते आता. हे जे 1/2 इंचाचं जे कटिंग आपण ठेवलं होतं नंतर कट करायला, ते आता कट करते. हे आणि आता ही उंची आणि आपल्या पुढच्या भागाची उंची कमी जास्त होईल, तर ती मॅच कशी करायची, तर पुढच्या भागाला इथे कट करायचं. आपण कटोरी जोडतो त्या पार्टला या साईडला कट करायचंय. हा तुकडा जसा आहे तसा तुम्ही ठेवून कट केला तरी सुद्धा चालू शकतो. हे बघा असा मुंड्याच्या दिशेने म्हणजे क्रॉस पट्टीच्या वर. आणि मग हे कटिंग करून घ्यायचंय. आता या पद्धतीने हा पार्ट भेटलेला आहे आपल्याला. आता आपल्याला कटोरीची कटिंग करायची, तर त्या अगोदर ही कटिंग आपल्याला कट करून घ्यायची. जी छापून घेतली आपण ती कापू. तर आता इथे आपण पॉइंट पण घेतलाय. तो पॉइंट कितीवर आलाय बघून घेऊया. अगोदर 2.5 इंचावर आहे. इथून पण 2.5 इंचावर पॉइंट देऊन घेऊयात आपण असं. आणि मग ही कटोरी जी मूळ कटोरी निघालेली आहे ती सुरुवातीला आपल्याला अशी छापून घ्यायची. आणि आता इथून वरती आपल्याला 2.5 इंचावर पॉइंट द्यायचा असा. ह्या पॉइंट वर आपल्याला एक रेघ ओढून घ्यायची अशी. आणि ही पण कटोरी वाढवण्यासाठी इकडे वाढवून घ्यायची रेघ. ही इकडे वाढवून घ्यायची. तर इकडे द्यायचं आपल्याला 1.5 इंच आणि या साईडला द्यायचं आहे 1.5 इंच. आता हे 1.5 इंच काय आहे, तर शिलाई मार्जिन सहित 1.5 इंच आहे. माप छोटा आहे त्यामुळे मी 1.25 इंचाची टक्स आहे ना, म्हणजे 1.25 इंचानी वाढवली असती तरी चाललं असतं. बाहेरून आपण मार्जिन द्यायचं. आणि जर 1.5 इंच घेतलंय तर त्यातच मार्जिन बसणार आहे. तर इथे शिलाई मार्जिन द्यायचंय आणि इथं थोडं द्यायचंय. तर ही रेघ आपली इथं मिळणार आहे. आता याला एक्स्ट्रा मार्जिन द्यायचं नाही, शिलाई मार्जिन एवढ्यातच कटोरी बसवायची. ही इथं शिलाई मार्जिन जाणार आहे. जरा कटोरीच्या साईडने झुकवायची पट्टी आणि अशी तिरकी रेघ ओढून घ्यायची. आणि मग हे शिलाई मार्जिन आहे ते इथं बरोबर आणून टेकवायचं असं. तर या पद्धतीने ही कटोरी वाढली. आता इथे आपल्याला टोटल कटोरी किती झाली बघा, 7.25. त्याचा मध्य काढून घ्यायचंय असा. तर इथे येणार आहे, हे येणार आहे आपलं टोक. आता हा आपला कटोरीचं मध्य आलेला आहे, टोक येणार आहे ते. आणि आपल्याला काय करायचंय, इथे थोडीशी टीप मारून द्यायची आहे त्यांना, कारण टोक नकोय. तर ती मी स्टिचिंग मध्ये दाखवते. आता इथून खाली आपल्याला 2.5 इंच आणि त्याच्या खाली आपल्याला फक्त मार्जिन द्यायचंय 3 रेघांचं असं. तर ही रेघ आपण अशी ओढून घ्यायचे. टक्सची उंची किती झाली बघा आता ही, तर 2.25 इंचाचा टक्सची उंची झालेली. इथून आपल्याला द्यायचे सरळ तिरपी रेघ इथं. तर इथं एकदा मोजून बघायचं ही उंची किती आहे कटोरीची, तर 4.25. मग इथे सुद्धा 4.25 वर खून करायचे आणि तिथं ही कटोरी वाढवायची अशी. या पद्धतीने येणार आहे. आणि ही इथं. तर याच्यावर आपल्याला द्यायचं आहे 1.5 इंचाचा टक्स. इकडून पण 1.5 इंच. गॅलरीत पडलं का काय, काहीतरी पडलं कुणाचं गॅलरीत. असा टक्स येणार आहे. आता या टक्सची पण उंची पुरेपूर पाहिजे आपल्याला. मधल्या टक्सची उंची किती आलेली आहे,
तर 3 ला 1 रेघ कमी, तर इथं पण 3 ला 1 रेघ कमी अशी खूण करायचे आणि इथे पण 3 ला 1 रेघ कमी. तर ही परफेक्ट उंची इथं झालेली. या पद्धतीने कटोरी वाढलेली आहे आपली. आता करून घेऊयात. बरोबर तर इथे हा पुढचा भाग ठेवून घ्यायचे, मुंड्याला मुंडा लावून बरोबर, आणि खाली एक खूण करून घ्यायचे. आणि ही क्रॉस पट्टी आपल्याला किती इंचाची लागणार आहे ती आता समजेल आपल्याला. अशी उंची मोजून घ्यायची जी खूण आली त्याची. तर बघा 2.25 आणि 1 रेघ किंवा 2.25 इंचाची काढली तरी चालते. आता आपण याच्यावर टाकायचा कमरेचा चौथा भाग. 25 कंबर होती तर 6.5 आणि प्लस 2.5 इंच. तर इथं आलं. आता इथून उंची टाकायची आपल्याला 3.25 वर. 2.25 आलं होतं तर 1 इंच प्लस करायचे आणि 3.25. इथं पण 3.25 अशी सरळ रेघ ओढून द्यायचे. साधारण 2.5 इंचावर 2.5 पावणे 3 इंचावर अर्धा इंच खाली यायचं असं. आणि मग हा आकार आपल्याला द्यायचा आहे इथून इकडे. आणि हा जो छोटा आकार येतो तो काच बटनच्या साईडला लावायचा असतो क्रॉस पट्टीचा. हे बघा इथं छोटी रेघ आहे आणि ही मोठी रेघ आहे. तर इथं कापताना फक्त गोलाकार मध्ये कापायचं आहे. तशी ही क्रॉस पट्टी आपली तयार होणार आहे. असं कट केला आपण, पण हे मोर उलटे येत आहेत तर आपण या साईडने असं लावायचं आहे. त्यासाठी आपल्याला हा वरचा काठ कापून खालच्या साईडला जोडून घ्यायला लागणार आहे. तर तो मी कापून जोडून घेणार आहे आणि मग पुढे स्टिचिंग दाखवते. तर मी हा काठ जोडून घेतलेला आहे आणि अस्तर पण जोडून घेतले. आता यानंतर आपल्याला चारी बाजूनी टिपा मारून घ्यायच्यात. या पद्धतीने बरोबर अस्तरच्या काठोकाठ टिप मारायची आहे. आणि नंतर एक्स्ट्रा जे कापड उरले आपलं ते कट करून टाकायचं आहे. अस्तरच्या बरोबर कट करायचं. त्यानंतर आपल्याला टक्ससाठी मध्य काढून घ्यायचं आहे ब्लाऊजचा आणि तिथे द्यायचं आहे आपल्याला 4 इंचाचा टक्स आणि रुंदी द्यायची आहे 1 इंच. या पद्धतीने टक्सची आखणी करून छापून घ्यायचं आहे दुसरीकडे. आणि गळ्याची पण उंची टाकून रुंदी टाकून जी आपली आहे तेवढी गळा उंची आणि गळा रुंदी टाकून बॉक्स तयार करून त्यामध्ये गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. नंतर दुसऱ्या बाजूला पण उलटवून बरोबर गळ्यावर टीप मारून घ्यायची अगोदर आणि नंतर कट करून टाकायचा आहे गळा. यानंतर टक्सच्या पण खुणा ज्या करून घेतल्या तिथे टक्स मारून घ्यायचं आहे. टक्स मारताना बघा अगदी वरतून सरळ रेषेत थोडीशी टक्स आणून मगच खाली घ्यायचे, म्हणजे एका रेषेत टक्स चपटा बसतो आपला. यानंतर हे कटिंग करून टाकायचं आहे आपलं आणि पुढचा पार्ट घ्यायचा आहे. तर क्षमा करा, मध्येच कॅमेरा बंद झाल्यामुळे ते दाखवू शकले नाही. फक्त मी अस्तर जोडून आणि कटोरीला टक्स मारून घेतलेली आहे. तर टक्स पण मी 3-4 टक्स अशी मारलेली आहे कटोरीला, कारण या कस्टमरला टोक नको होतं कटोरीला म्हणून अशी टक्स मारले. आणि बघा आता कटोरी जोडून घ्यायची आपल्याला, पण खालच्या साईडने कटोरी जोडायला सुरुवात करायची. इथे बघा क्रॉस पट्टीच्या बाजूने मी कटोरी जोडायला वरती गळ्याकडे जोडत आणते.
अशीच कटोरी जोडायची आहे आणि कटोरी अजिबात खेचायची नाही। आपण परफेक्ट मापामध्ये कटोरी काढलेली असते, त्यामुळे खेचायची नाही जोडताना। हे बघा, अशी ही कटोरीला मी टक्स मारलेली आहे। तर आता आपल्याला जोडायची आहे क्रॉस पट्टी। तर उलटी सुलटी बघून घ्यायचे ज्या त्या बाजूची पट्टी आणि या पद्धतीने क्रॉस पट्टी जोडायची आहे, कारण मग अशी जोडली तर फिनिशिंगला ब्लाऊज छान दिसतो आतल्या साईडनी पण, म्हणून मग अशी क्रॉस पट्टी मी जोडते नेहमी। टीप बाहेर दिसत नाही क्रॉस पट्टीची। मग त्यानंतर नख मारून घ्यायचं आहे आणि प्रत्येक शिलाईनंतर नख मारायची सवय ठेवा, म्हणजे छान दाबटीप दिल्यासारखं दाबून बसते टीप। अशा पद्धतीने क्रॉस पट्टीच्या अस्तरची पण बाजू जोडून घ्यायची, कमरेकडची फोल्ड करायचा आहे असा आणि मधोमध ठेवायचा आहे टीपवर। त्यानंतर दोन्ही टोकं क्रॉस पट्टीचे एकावर एक ठेवून क्रॉस पट्टी आणि फॅब्रिक आणि अस्तर एकत्र जोडायचं आहे, डबल टीप मारायची आहे आणि नंतर आपल्याला हे आतला बाहेर खेचून घ्यायचं आहे या पद्धतीने। नंतर थोडीशी हाताने प्रेस करून किंवा प्रेस दाबली त्याच्यावर तरी ती क्रॉस पट्टी चपटी होते। अशा पद्धतीने पुढचा भाग तयार झालेला आहे आपला। आता क्रॉस पट्टीच्या बाहेर जेवढं कापड दिसते ते कापड कट करायचं आहे। वरती मुंड्यात बघा मी अजिबात घेतलेलं नाही आहे, व्यवस्थित जेवढं होतं तेवढंच ठेवले। त्यानंतर मोजून पण बघायचं आहे आपण, चौथा भाग आणि पुढे 1.5 इंच मार्जिन उरते का, तर बरोबर उरलेला आहे। अशाच पद्धतीने या पण बाजूचे कटिंग करून घ्यायचं आहे। क्रॉस पट्टीच्या बाहेर जे पण कापड उरलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे फिटिंगच्या साईडचं आणि काज बटन पट्टीच्या साईडला क्रॉस पट्टी एका रेषेत कापून घ्यायची असते। काज बटन पट्टी लावायच्या अगोदर, काज बटन पट्टी असो किंवा हुक पाय पट्टी असो, तर एका रेषेत ती पण पट्टीची बाजू झाली पाहिजे। तर या बाजूची पण आपली फिटिंगची मार्जिन बरोबर राहिलेली आहे। तर अशा पद्धतीने पुढचा भाग पण तयार झाला आहे। तर हे बघा, कापड आपलं गळा कट करून निघालेलं आहे, पाठीमागचा गळा कट केला त्यातलं, तर ते तसंच घ्यायचं म्हणजे अस्तर आणि फॅब्रिक मिळतं आपल्याला आय पट्टीसाठी। हुक पट्टीसाठी फक्त अस्तरचा वापर करायचा आहे। हुक पट्टी आय पट्टी लावताना पट्टी सुलट्या बाजूनी खाली ठेवून ब्लाऊज पण सुलटा ठेवायचा आहे आणि खालून वरती दुमडायची आहे पट्टी। या पद्धतीने जोडून झाल्यावर दाबटीप टाकून घ्यायची आहे पट्टीला। नंतर कडेने एक फोल्ड करून टीप मारून घ्यायची अगोदरच आणि मग बरोबर जी पट्टी जोडली आपण तिथे त्या टीपवर पट्टी ठेवून किनारीने टीप मारून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला आय करायचे आहेत, तर मशीनवरच आय करायचे। तर त्या अगोदर आपल्याला हे दोरे कट करून फिनिशिंगमध्ये कडेने टीप मारून आपल्याला फी आकारामध्ये आय करायचे आहेत। तर समान अंतरावर 5 आय करायचे आहेत। तर तुम्हाला अंदाजे करता येत नसतील तर खुणा करून घ्या 5 अगोदर आणि मग फी आकारामध्ये मशीन वळवून आय करून घ्यायचे, हुक लावायचे। आणि एवढंच लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक फी आकाराला तोंडाला मशीन मागे पुढे करून टीप लॉक करून घ्यायचे, म्हणजे भक्कम आय होतात। कस्टमरनी कितीही ब्लाऊज हुक खेचला तरी फाटला नाही पाहिजे लूक आपला किंवा ब्लाऊज तिथे, याची काळजी घेत आपण आय पण पूर्ण केलेले आहेत। आता आपल्याला लावायचे हुक पट्टी। तर हुक पट्टी या उलट असते, हुक पट्टी वरून आतल्या साईडला फोल्ड करायची असते आणि अस्तरचं कापड फक्त घ्यायचं आहे, कारण हुक पट्टी मग जास्त जाड होते। तर या पद्धतीने पट्टी वरून खाली दुमडायची असते आतल्या साईडला। तर सेम याच प्रोसेसने तुम्ही पट्टीला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कडेने टीप मारत चारी बाजूनी टीप पूर्ण करायची आहे आणि शेवटी टीप लॉक करायची आहे। अशा पद्धतीने काचपट्टी पण हुक पट्टी पण तयार झालेली आहे आपली। आता आपल्याला जोडायची आहे शोल्डर। तर शोल्डर जोडण्या अगोदर काय काळजी घ्यायची बघा, फिटिंगच्या साईडला हे दोन्ही पार्ट्स समान आहेत का बघून, शोल्डर पण एकसारखे आहे का बघून शोल्डरला टीप द्यायचे। तशीच पद्धत या साईडला करून घ्यायचे
आणि जर तुमची कमी जास्त जर हा पार्ट असेल तर तुम्ही उंची एकसारखी करून घ्यायची आणि मग शोल्डर जोडायचे। आता आपल्याला गळ्याला पायपिंग करायचे, त्या अगोदर गळ्याला सुद्धा एका सरळ रेषेत शोल्डर असली पाहिजे, नसेल तर कट करून सरळ करून घ्या आणि मग आपल्याला अशा क्रॉस पट्ट्या काढून घ्यायचेत। 1.5 इंचाच्या या क्रॉस पट्ट्या आहेत आणि एक आडवी आणि एक उभी अशा पद्धतीने ठेवून जोडून घ्यायचे एकाला एक आणि सर्व पट्ट्या जोडून एक पट्टी तयार करून घ्यायचे। जेवढी आपल्या गळा उंची आहे तेवढी पट्टी तयार करून घ्यायचे। नंतर एक्स्ट्रा राहिलेलं कापड कट करून कोणे सुद्धा कट करायचे या पद्धतीने पट्टीचे आणि आपल्याला जोडायला घ्यायचे आता ही पट्टी। तर ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे आणि ब्लाऊज सुलटा ठेवून पट्टी थोडी अर्धा इंच पुढे ठेवायची आणि किनारीला किनारपट्टीची लावून बरोबर मधल्या साईडला पट्टी थोडी खेचत लावून घ्यायची पूर्ण गळ्याला। थोडीशी पट्टीला खेचायची आहे मधोमध धरून आणि किनारीला किनार लावून सगळीकडे गळा जोडून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपला पूर्ण गळा जोडून झालेला आहे। एक्स्ट्रा राहिलेली पट्टी अर्धा इंच सोडून कट करून टाकायचे। नंतर बाहेरच्या साईडला पट्टी ढकलून एक नख ओढून घ्यायचं आहे टीपवर, म्हणजे प्रेस होती तिथे टीप आणि गोट पलटायला आपल्याला जास्त त्रास होत नाही। या पद्धतीने अर्धा इंचाचा फोल्ड करायचा आहे, म्हणजे पट्टी अर्धा इंचाची तयार दिसली पाहिजे वरून बघा। या पद्धतीने असा फोल्ड करत करत कडेने टीप मारून घ्यायचे पूर्ण पट्टीला, म्हणजे फिनिशिंग आतून सुद्धा गोटाचे पायपिंगचे आपले छान दिसते। या पद्धतीने पूर्ण पट्टीला गोट मारून घेऊयात, फोल्ड करून घेऊयात अगोदर आणि त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा जे कापड उरलेलं आहे ते कट करायचं आहे बघा। ब्लाऊज उलटा करायचा आणि टीपच्या बाहेर जेवढं कापड एक्स्ट्रा दिसतंय ते हळूहळू असं कट करून टाकायचं आहे। आता माझी कात्रीला स्पीड दिसतोय तो मी स्पीड लावलेला आहे व्हिडिओला, म्हणून तुम्ही अगदी हळूवारपणे काळजी घेत घेत कट करायचा आहे। व्हिडिओ जास्त लॉंग होऊ नये म्हणून स्पीड लावावा लागतो, तर नाही तर तुम्हाला वाटेल फास्ट कट करते, तर तसं नसतं। एकदम काळजीपूर्वक कट करायचं आहे हे कापड, कारण चुकून तुमची पट्टी पण कट होऊ शकते आणि ब्लाऊज पण कट होऊ शकतो, कारण आपल्या कात्रीला धार असते जास्त। अशा पद्धतीने कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला थोडासा दुमडून घ्यायचा आहे गोट असा आणि बरोबर जी टीप दिसते, जी मगाशी मारलेली पट्टी जोडताना जी टीप दिसते तिथूनच आत्ताची ही टीप आपली जायला पाहिजे, याची काळजी घ्यायची। नवीन शिकणारा असतील त्यांनी एकदम हळूवारपणे शिस्तीमध्ये हा गोट घालायचा आहे, पायपिंग करायचं आहे, कारण पायपिंग हेच तर ब्लाऊजचं मेन शोभीकरण असतं। पायपिंग जर तुमची बिघडली गळ्याची तर गळा अख्खा बिघडू शकतो। पायपिंग लूज पडली जास्त तरीसुद्धा शोल्डर उतरते, गळा पडतो। तर त्यासाठी परफेक्ट पायपिंग झाली पाहिजे ब्लाऊजला, तरच ब्लाऊज आपला छान दिसतो आणि छान बसतो अंगात। आणि याच्यात जर तुम्हाला समजलं नसेल पायपिंगचं, तर सेपरेट आपला व्हिडिओ आहे पायपिंगचा, तो तुम्ही बघू शकता। एकदम स्टेप बाय स्टेप आणि शांत दाखवलेला आहे मी पायपिंग करताना व्हिडिओमध्ये, तर तो तुम्ही नक्की बघा, म्हणजे अजून तुमची पायपिंगची सुधारणा होईल। तर या पद्धतीने आपली पायपिंग एकदम छान झालेली आहे। नंतर जे बारीक सारीक काय दोरे राहिले असतील ते फिनिशिंगमध्ये कट करून हुक काय पट्टीची पण उंची चेक करून घ्यायची बरोबर आहे का। आता राहिली आपली बाही, तर बाहीसाठी पण आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे पहिलं। उलटी सुलटी बाजू बघा। आता यामध्ये मी पुढचा मुंडा कट केलेला नाही आहे अजून बाहीचा, तो आपण बाही लावते वेळी कट करायचा बघा। एक वेळी गडबडीत आपल्याला चुकून पुढचा मुंडा मागच्या मुंड्याला लागतो ब्लाऊजच्या आणि मग बाहीला चुन्या पडतात, तर याची काळजी घ्यायची असते। तर मग लक्षात राहत नसेल तर मग ही पद्धत तुम्ही वापरा। पुढचा मुंड्याचा भाग जो असतो बाहीचा तो कट करायचाच नाही अगोदर। ज्यावेळी आपण बाही लावायला घेणार आहोत त्यावेळी
ज्या त्या बाजूच्या वेळी पुढचा मुंडा कट करायचा। आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढचा मुंडा कधी कट करायचा आणि कसा। त्या पद्धतीने तुम्ही जर विसरत असाल किंवा चुकून बाही उलटी लागत असेल तर तुम्ही अशी पुढच्या भागाचा मुंडा नंतर कट करत जा। तर या पद्धतीने बाही तयार करून घेतलेली आहे अस्तर लावून। एक्स्ट्रा जे कापड आपलं उरलेलं असतं ते कट करायचं आहे बरोबर बाही सोबत अस्तर सोबत, आणि मग आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा कट करून घ्यायचा आहे। तर हे कट पण मारून घ्यायचे। फिटिंगची फिटिंग जवळ मध्यावर 1.5 इंचाची फिटिंग आपली आहे तर तिथे पण कट मारून घ्यायचा आहे आणि मध्यावर 1 कट मारून घ्यायचा आहे। याच पद्धतीने दुसरी पण बाही तयार करून घेऊयात अगोदर। तर अशी ही दुसरी बाही पण आपली जोडून झालेली आहे अस्तर। आता आपण पुढच्या भागाचा मुंडा जो कटिंगच्या वेळी काढला होता तो दुसऱ्या बाहीवर असा छापून घ्यायचा आहे आणि तिथे टीप मारून मग नंतर आपल्याला कट करायचा आहे पुढच्या भागाचा मुंडा। तर या बाजूला पण उमटलेला आहे त्याच्यावरून टीप मारून घेते अगोदर आणि मग कट करायचा आहे। किंवा मग तुम्ही जेव्हा शोल्डरला बाही जोडणार आहात तेव्हा सुद्धा पुढच्या भागाची जी बाजू आले तिकडे तुम्ही ही 1.5 इंचावर कट केला तरी चालते। अशा पद्धतीने बाही एकसारखी झाली आहे का मुंड्यामध्ये पण एकसारखी उंची पाहिजे बाहीची। आणि परत एकदा आपल्याला दंडघेर टाकून जे पुढे जास्त असेल कापड ते कट करून घ्यायचं आहे। एकदम फिनिशिंगमध्ये बाहीची पण कटिंग असायला पाहिजे। तर दोन्ही बाही एकसारख्या करून मापाच्या घ्यायच्या आहेत आणि मग बाही जोडायला घ्यायचं आहे। तर बाही जोडताना बघा शोल्डरच्या पण बाजूला एकसारखी मुंड्याची लाईन असायला पाहिजे। पट्टी लावून बघायचं आहे, जेवढं बाहेर दिसतोय मुंडा तेवढा कट करून एका सरळ रेषेत घ्यायचं आहे। आणि आता बघा खोलगट भाग जो आहे बाहीच्या मुंड्याचा तो पुढच्या साईडला टाकून मध्यावर बाही लावून घ्यायचे। जर बाहीला आपण मध्यावर कट केला होता बघा आणि शोल्डर धरायचे ब्लाऊजची, अशा पद्धतीने पुढचा भाग अगोदर जोडून घ्यायचा आहे मग नंतर पाठीमागं जोडायचं आहे। कुठेही बाही आपल्याला कमी पडणार नाही कारण परफेक्ट बाहीचं कटिंग केलेलं असतं। सेपरेट सुद्धा मी बाहीच्या कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तुम्हाला जर बघायचे असतील बाहीबद्दल जर समस्या असतील तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता। या पद्धतीने डबल टिप मारून बाही जोडून घ्यायचे आणि नंतर ब्लाऊज सुलटा करून कडेनी 1 टिप टाकून घ्यायचे। तर कडेनी टिप टाकताना बघा या पद्धतीने अगोदर 1.5 इंच आपण जे मार्जिन ठेवलेलं आहे ब्लाऊजला सगळीकडे तिथे खुणा करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला सुलट्या बाजूनी कडेनी टिप मारून घ्यायचे। टिप मारताना मुंड्यातील जी टिप असते बाही जोडलेली ती वरच्या साईडला ढकलून कडेनी टिप मारायची आहे। त्यानंतर बाहेर जेवढं कापड एक्स्ट्रा उरलेलं आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे आणि नंतर ब्लाऊज सुलटा करून बघा समोरासमोर मुंड्याची टिप आलेली आहे, अशीच तुमची पण टिप आली पाहिजे। आणि नंतर दाब टिप म्हणून एक अर्ध्या इंचावर किंवा 1/2 इंचावर कडेनी बरोबर टिप द्यायची आहे एका सरळ रेषेमध्ये अशीच आपल्याला। आणि 1.5 इंचाची जी आपण खून करून घेतलेली मार्जिनची कटिंगच्या वेळीच केलेल्या असता आपण मार्जिन 1.5 इंचाचं ठेवले। तुम्ही जर 2 इंचाचं ठेवलं असेल तर तुम्ही इथं 2-2 इंचाच्या खुणा करून घ्यायचे। अशा पद्धतीने मी अगोदर 1 टिप मारून घेतलेली आहे फिटिंगची। त्यानंतर आपल्याला 1 ते 2 टिपा जेवढ्या मध्यावर त्या बसतील टिपा तेवढ्या एक्स्ट्रा टिपा मारून द्यायचे आहेत कस्टमरला। या साईडला पण याच पद्धतीने मी खुणा करून घेतलेल्या आहेत 1.5 इंचाच्या। जर डायरेक्ट खुणांवर टिप जर तुमची सरळ येत नसेल तर पट्टीने रेघ ओढून घ्या, त्या खुणा जोडून घ्या आणि मग टिपा मारा। एकदम सरळ रेषेत फिटिंगची लाईन येते। एवढी सगळी फिटिंग करून सुद्धा जर ब्लाऊज मोठा वाटत असेल तुम्हाला किंवा एकदा चेक करायचं आहे टेपनी कंबर तेवढीच आली का, आणि जुना ब्लाऊज असेल तुमच्याकडे तर ब्लाऊजनी करायचं आहे आणि जेवढं एक्स्ट्रा उरेल तेवढं थोडंसं अजून फिटिंग करून द्यायचं आहे कस्टमरला, म्हणजे एकदम परफेक्ट फिटिंग बसणार आहे हा ब्लाऊज। बघा किती लुक छान आलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा। खूप छान आणि सुंदर ब्लाऊज झालेला आहे।
तर या पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊजची कटिंग करा आणि स्टिचिंग पण तुम्हाला दाखवलेली आहे, अशीच स्टिचिंग करा.